नमस्कार, मी शुभमराज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात ही विशेष बातमी. मराठा आंदोलक हिंसक झाले तर जबाबदारी कोणाची? मनोज जरांगे पाटील यांना या सर्व मुद्द्यांवर 26 फेब्रुवारी पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचं हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत. राज्य सरकारने दिलेले आरक्षण मान्य नसल्याने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या 24 फेब्रुवारी रोजी राज्यभरातून आंदोलन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले असून मनोज जरांगे यांना नोटीस पाठवून निर्देश देण्यात आलेले आहेत. दरम्यान आरक्षणाच्या आणि आंदोलनाच्या विरोधात बोलणाऱ्या मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांवर मनोज जरांगे संतापले. मराठ्यांनी मनावर घेतलं तर तुमच्या सर्वांचा सुपडा साफ करू शकतो असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा मराठा समाजाला सांगितलेली आहे. त्यानुसार 3 मार्च रोजी मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे. आता या आंदोलनावरून कायदेशीर लढाई सुरू झाली आहे आणि उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरून आता अनेक जण मनोज जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. अजय महाराज वास्कर यांनीही जरांगे हेकेखोर असल्याचं म्हटलंय, तर ओबीसी नेते छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनीही जरांगेंच्या भूमिकेवर आणि त्यांच्यावर टीका केली. दुसरीकडे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कायदेशीर विरोध करणारच असल्याचं स्पष्ट केलंय. त्यानुसार जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तसेच भूमिका स्पष्ट करण्याचंही न्यायालयाने त्यांना बजावलंय. मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रास्ताविक आंदोलन कसे करणार आहेत? आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का? या सर्व मुद्द्यांवर मनोज जरांगेंना 26 फेब्रुवारी पर्यंत भूमिका स्पष्ट करा असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. जरांगेंच्या वकिलांनी मांडली बाजू. मनोज जरांगेंवर जे आरोप होत आहेत ते त्यांना बदनाम करण्याचा डाव आहे. जरांगेंचे आंदोलन हे सध्या शांततेतच सुरू आहे. राज्य सरकारला आंदोलनाचा विरोध आपल्या अंगावर घ्यायचा नाही. एखादा कोणी याचिका करता उभा राहून तो कोर्टाकडून निर्देश मागत आहे असा आरोप जरांगेंचे वकील विजय थोरात यांनी केलाय. आमचं हे आंदोलन शांततापूर्वकच असेल अशी हमीही जरांगेंच्या वकिलांनी उच्च न्यायालयात बोलताना दिली. या आणि अशाच इतर बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.